कोरोना काळातील माझ्या फेसबुक लाईव्हवरून टीका, आता इंस्टाग्रामवरून सरकार चालतंय। पंतप्रधानांच्या व्हिडिओवरून उद्धव ठाकरेंचा टोला। खासदारांना भेटण्यास वेळ पण संसदेत यायला वेळ होत नाही, ठाकरेंची टीका। युवा सशक्त तर देशाचं भविष्यही मजबूत। डोळे मिटून विश्वास ठेवू नका, प्रश्न उपस्थित करा। IIT दिल्लीतील दीक्षांत समारंभात मोदींचं आवाहन। तुमच्या प्रत्येक निर्णयाचे देशावर काय परिणाम होतील हे तपासून पाहण्याचा सल्ला। शरद पवारांचे खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार। दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगाने भेट घेणार असल्याची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर। NUCFDC कार्यालयाचं उद्घाटन, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। गुंगी गुडियावरच्या टीकेनंतर सुनेत्रा पवारांना फोन केला पण संपर्क झाला नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची माहिती। अपमान झाल्याचा कांगावा होत असल्याचा सपकाळांचा आरोप। पुण्यामध्ये आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा। आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी। नंदुरबारमध्ये भयंकर बालकांड। 53 अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण। आरोपी चेतन कोळीला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। 649 व्हिडिओ, 1000 पेक्षा अधिक अश्लील फोटो असल्याची पोलिसांची कोर्टात माहिती।